बघा, रमेश 36,000 रुपये किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयावर 8% सूट देतो. नंतरच्या 10,000 रुपयावर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणाऱ्या रकमे इतकी रक्कम मिळवण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयावर त्यानं किती सूट द्यावी? प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो? या रमेशनं 36,000 रुपये किंमत असलेली स्कूटर विकली समजा. या एकूण सुटीचा विचार करा. त्यानं पूर्ण रकमेवर 7% सूट दिली. मग एकूण दिलेली सूट असा इथं प्रश्न मनाशी निर्माण आम्ही केला पाहिजे. एकूण दिलेली सूट हे पहिल्या काढा. कसं काढायचं तर त्या स्कूटरची किंमत एकूण 36,000, त्यानं पूर्ण रकमेवर 7% सूट दिली. मग एकूण सूट किती दिली हा प्रश्न. तेव्हा इथं गुणीला 7%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात 7/100 अशी केल्या जाते. इथे हे 2 शून्य हे 2 शून्य खलास 360 गुणीला 7 हा गुणाकार करा. 7 शून्य शून्य 7 चकम 42, 4 7 21 आणि 4 25 म्हणजे ही झाली लेकरांनो देण्यात येणारी एकूण सूट. आता 2 टप्पे, सुटीचे 2 टप्पे. पहिल्या 20,000 रुपयावर त्यानं 8% सूट दिली. नंतरच्या 10,000 रुपयावर त्यानं 5% सूट दिली. म्हणजे 2 टप्प्यात दिलेली किंवा दिलेल्या सुटी. टप्पा 1 कसा? त्यानं पहिल्या 20,000 रुपयावर लेकरांनो 8% याप्रमाणे सूट दिली. 8% व्यवहारी अपूर्णांकात मांडत असताना 8/100 असे. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा म्हणजे 200 गुणीला 8, 8 दोन्ही 16, त्यावर 2 शून्य 1,600 रुपये. लक्ष द्या, म्हणजे पहिल्या टप्प्यातील ही सूट 1,600 रुपये. पहिल्या टप्प्याची सूट किती हो? 1,600 रुपये. आता दुसरा टप्पा, दुसऱ्या टप्प्याची सूट. दुसरा टप्पा कोणता आहे तर नंतरच्या 10,000 रुपयावर त्यानं 5% सूट दिली. म्हणजे 10,000 गुणीला 5%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात 5/100 अशी. हे 2 शून्य हे 2 शून्य घालवा म्हणजे 100 गुणीला 5 अर्थात 500 रुपये ही दुसऱ्या टप्प्याची सूट. या 2 टप्प्याची एकूण सूट हा जो प्रश्न आहे, 2 टप्प्याची एकूण सूट, 2 टप्प्याची एकूण सूट तर हे 1,600 अधिक हे 500 म्हणजे 2,100 रुपये. आता सुटीचे एकूण रुपये किती आहेत बाबा? 2,520 आहेत. म्हणून 2,520 मधून हे 2,100 वजा करा. ही वजाबाकी येते लेकरांनो 420. आता ही 420 सूट त्याला द्यायची 6,000 रुपयावर. हे 20,000 आणि हे 10,000 याच्यावर सुटी दिल्या त्यानं. म्हणजे हे 20 आणि 10 30,000 संपले. स्कूटरची किंमत 36,000 आहे. म्हणजे सूट द्यायची राहिलेली रक्कम किती? 20 आणि 10 30 संपले. 36 मधून 6,000 रुपये सूट देण्याचे राहिले. या 6,000 रुपयावर किती टक्के सूट? म्हणजे हे 420 असा प्रश्न. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे त्यानं 6,000 रुपयावर असंही म्हणा की 6,000 रुपयाचे किती टक्के म्हणजे ही देण्यात येणारी 420 सूट. त्यानं पूर्ण रकमेवर एकूण 7% सूट दिली. एकूण सूट व्हायला लागली लेकरांनो 2,520. या 2,520 सुटीच्या रकमेतून
ही सूट वजा केली 2100 रुपये, म्हणजे सुटीचे 420 रुपये राहिले. उरलेल्या 6000 रुपयावरील ही सूट आहे 420. मग ही 420 रुपये सूट म्हणजे किती सूट उरलेल्या रकमेवरील? याचा अर्थ 6000 रुपयाचे किती टक्के म्हणजे हे 420. अशा पद्धतीचे हे गणित लेकरांनो. 60 आणि x उरला म्हणजे 60 गुणिला x बराबर 420. आता x ला एकटं करू, 420 कट जाताना 60 भागीला का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा, भागीला असेल गुणिला मांडा, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक मांडा, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. आता हा भाग जातो लेकरांनो 7 न, म्हणजे 7% हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. सूट, कमिशन, दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.